नागपुरात यशोधरा नगर पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल 7 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 23 जुलै 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी NDPS कायद्याच्या नियमानुसार पंचासमक्ष धाड टाकण्यात आली। या कारवाई दरम्यान मोहम्मद सरफराज अब्दुल सत्तार अन्सारी व गोसिया परवीन सरफराज अन्सारी या दोघांच्या ताब्यातून एकूण 7 किलो 691 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 1,76,525 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, अप्पर पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। PSI कणसे आणि त्यांची टीम यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संघर्ष नगर येथील मोहम्मद सरफराज अख्तर अन्सारी हा आपल्या घरी गांजा तस्करी करून आणलेला आहे आणि तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे, अशी माहिती मिळाल्यावरून लगेच PSI कणसे आणि आम्ही सदर घरावर छापा टाकला असता तिथं जे आहे तर त्याच्या घरामध्ये दोन पंच आणि महिला अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 7 किलो 61 किलोग्राम वजनाचा गांजा, ज्याची किंमत आहे 1,76,525 रुपयाचा मुद्देमाल तर मी जप्त केला। याच्यामध्ये जे आहे तर 2 आरोपी आहेत। तिची पत्नी गोसिया परवीन ह्याने सुद्धा या गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग आढळून आल्यामुळे आम्ही तिला पण याच्यामध्ये आरोपी बनवलेले आहे। काल संध्याकाळी दोघांनाही 16:30 वाजता च्या नंतर अटक करण्यात आली आहे आणि आता सध्या आरोपी हे पोलीस कस्टडी करता कोर्ट न्यायालयात पाठवण्यात आले आहे। सदरचा गांजा आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्यांनी तो ओडिशा इथून आणलेला आहे आणि तो हिंगणा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जाणार होता। तर ह्याबाबत आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक जे भेटेल त्याच्यामध्ये जे जे आरोपी निष्पन्न होतील ते सगळेच आरोपी आम्ही करणार आहोत। याच्यामधला जो मोहम्मद सरफराज अख्तर आहे हा रेकॉर्डवरचा, याच्यापूर्वी त्याच्यावर 2 ते 3 गुन्हे NDPSचे दाखल आहे आणि काही चोऱ्याचे आणि इतर काही रेकॉर्ड आहे त्याचा। आणि जी तिची पत्नी आहे तिचा हे म्हणजे रेकॉर्ड नाही, फर्स्ट गुन्हा आहे। सदरची कामगिरी ही आमचे माननीय CP विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत परदेसाहेब अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रदेश विभाग, नित्यानंद झा साहेब पोलीस आयुक्त परिमंडळ 5 आणि श्री रोहित ओवळ सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता गर्जे, पोलीस हवालदार राजेश पाली, पोलीस हवालदार अशोक तायडे, महिला पोलीस वैशाली गायधने, महिला पोलीस सपना राणे, महिला पोलीस शिपाई बबिता नावरे, राकेश तिडके, नितेश मिश्रा, साजिद खान, अमोल भेंडेकर, विनय कोचे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे। अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत नागपूर पोलिसांनी दिले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटशी संबंधित आणखी धागेदोरे समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।